आजच्या सत्रामध्ये आपण आचाराचं 272 क्रमांकाचं वचन या ठिकाणी श्रवण करणार आहोत। साधा संताची ओसरिये बिढार की जे। मागील वचनापासून स्त्रियांची जी काही वचनं आहेत 267 वचनापासूनच आहे किंवा 268 वचनापासून आहे। ही वचनं आपण श्रवण करत आहोत। यामध्ये स्त्रियांनी विजनाला कुठे बसावं या संदर्भामध्ये स्वामींनी निरूपण केलेलं आहे। आणि आता स्त्रियांनी मुक्कामाला कुठे राहावं याविषयी सुद्धा स्वामींनी निरूपण केलेलं आहे। समयस्थानी न बैसावे आणि कवाडाच्या देवळीने बैसावे। हे विजनाची जी काही व्यवस्था आहे, विजनाला कुठे बसावं हे तर समजले, परंतु स्त्रियांनी वस्तीला मुक्कामाला कुठे असावं बरं? न साधा संताची ओसरिये बिढार की जे। साधा संताची म्हणजे जे चांगले लोक आहेत, सज्जन लोक आहेत, सभ्य लोक आहेत, म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात। आपण जेव्हा आटनादिक्रमे जातो त्यावेळेला ज्या गावावरून निघालेलो आहेत आपण, तर पुढच्या गावाला पोहोचायला किती वेळ लागणार आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, किंवा पुढच्या गावाला किती वाजता पोहोचायचं आहे। मुक्कामाला जरी जायचं असेल तर संध्याकाळी 5ला आणि 6ला जमून नाही चालत, तिथे 4 वाजता आसपास पोहोचलो पाहिजे। ते गाव नपाळत्याचं आहे का हे माहिती असलं पाहिजे आपल्याला। असेल तर लगेच पुढच्या गावाला किंवा पुढच्या वस्तीवर जाऊन मुक्कामी थांबावं लागणार आहे। अधिक त्या ठिकाणी कसं व्यवस्थापन आहे, ते गाव कुठे राजस तामस जास्त आहे का ते, किंवा इतर काही दोषांचा प्रभाव त्या ठिकाणी आहे का, इत्यादी गोष्टी पण बघाव्या लागतात। आणि आता आपल्याला हे सगळं कठीण वाटत असेल, परंतु जेव्हा ज्ञान दृष्टी प्राप्त होते, आपण जे नेहमी सांगतो की ज्ञान श्रवण करा, याच कारणासाठी श्रवण करायचं आहे की यामुळे तुम्हाला काही गोष्टी अवगत होतात। ज्ञानानुसार जेव्हा तुम्ही आचरण करता त्यावेळेला अजून काही गोष्टी अवगत होतात। काही गोष्टी थेअरीने कळतात, काही गोष्टी प्रॅक्टिकलने कळतात। तसं काही गोष्टी ज्ञान श्रवणाने कळतील आणि अजून जो उर्वरित भाग आहे तो ज्ञानाच्या श्रवणाच्या माध्यमातून जे काही आचरण तुम्हाला कळालेलं आहे, ते आचरण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा उर्वरित भाग कळेल। म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला त्यावेळेला कळल्या पाहिजेत। अशा पद्धतीने इथे आपल्याला ज्ञान श्रवणही तेवढंच आवश्यक आहे आणि त्याचं आचरण तेही तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणून या दोन्ही गोष्टी जर का केल्या आपण, तर मग आपल्याला आटन किती वेळ केलं पाहिजे, किती अंतर चाललं पाहिजे, रोजचं भिक्षा किती घ्यायची आहे, आपला आहार किती आहे, मुक्कामी कुठे थांबायचं आहे, मुक्कामस्थळी कशा प्रकारे विधी वर्तन करायचं आहे, सर्व त्या अनुभवातून आपल्याला प्राप्त होत असतं। आणि म्हणून इथे या वचनाचा प्रकरणवश तर आपण आधीच पाहिलेला आहे। त्या प्रकरणवशामध्ये ही वचनं स्वामींनी सांगितलेली आहेत। तर मग मुक्कामी कुठे राहायचं ना, साधा संताची आहे, म्हणजे आपल्याला सहजपणे लक्षात येतं आणि काही गोष्टी परमेश्वर त्या लक्षात आणून देतात। तुम्ही जर का विधीवर असाल तर परमेश्वर तुम्हाला लक्षात आणून देतात। लक्षात आणून सगळ्यांच्या देतात, जे विधीवर नाहीत त्यांच्याही लक्षात आणून देतात, परंतु जे विधीवर आहेत त्यांच्याच लक्षात येतं। हा पण एक भाग लक्षात घ्या। आता इथले इथे बारकावाया लक्षात सगळ्यांच्याच आणून देतात, त्याच्यात भेदभाव करत नाही देव। परंतु आपण जर का विधीवर नसू तर आपल्या लक्षात येत नाही, आणि विधीवर असणार तुम्ही लगेच तुमच्या लक्षात येतं, किंवा तसे संकेत घडतात।
म्हणजे माझ्या बाबतीमध्ये काही गोष्टी समजा घडतच नसतील तर मी लक्षात घेतो की माझं ते वाक्य अदृष्टाचा काहीतरी हेतू वेगळा आहे बरं का. ती गोष्ट तिथे जाणं होत नाहीये, म्हणजे देवाचं काहीतरी म्हणणं असावं यामागे, ते शोधलं पाहिजे आपण. एका ठिकाणी आम्ही ते मका घेतला, ते म्हणाले बाबा मका घ्यायचा का, म्हटलं नको, मी नाही म्हणालो. तरी त्यांनी म्हटलं की नाही बाबा घेऊया, चांगले आहेत वगैरे. म्हटलं ठीक आहे घ्या. भाजून घ्यायचा का, मी म्हटलं नको. म्हणजे तिथे पण नकार मी दिला. मग त्याच्यानंतर परत घरी ते आल्यानंतर आम्ही स्नान करायला गेलेलो. ते म्हणाले तुम्हाला कसं हे भाजून द्यायचा की ते पाण्यातनं उकळून वगैरे काय द्यायचा, उकडून द्यायचा. म्हटलं मला आता नको. ते माझे 3 वेळा नाही नाही झाले याच्यामध्ये. परत त्यांनी म्हटलं की असं करूया सकाळी मग हे आपण भाजून वगैरे म्हणा कसं तरी ते देऊ आपण. ठीक आहे मी नंतर बघतो. म्हणजे माझं ते खाण्याची असं वृत्तीच तयार नाही झाली. आता जेव्हा त्यांनी त्यातले काही दाणे सोलले तर त्याच्यामध्ये आळ्या होत्या. म्हणजे आता त्यांच्या ते काय म्हणाले मला की तुम्ही 3 ते 4 वेळा नाही नाही म्हणाले, त्याच्या मागे कारण हे होतं की त्यामध्ये आळ्या आहेत. म्हणजे ते लक्षात आपल्याला काही येत नाही, आपण पटकन खाण्याचा पदार्थ दिसला लगेच खाऊन घेतो. तो पदार्थ आपण जसं खाण्याच्या दृष्टीने उत्तम आहे की नाही ते बघतो की नाही, तसं तो उत्तम जागेमध्ये आहे की नाही तेही बघावं लागेल. उत्तम जागेवर विकल्या जातो का, ती जागा चांगली आहे का, ते लोक कसे आहेत. तर साधा संताची ओसरी बिडार की जे लोक कसे ओळखता येतात, त्यांच्या बोलण्यावरून लगेच लक्षात येतं. तुम्ही अटनादी क्रमे जेव्हा परिभ्रमण करता, अनेक लोक संपर्कामध्ये येतात, अनेक लोकांचे स्वभाव लक्षात येतात, त्यांच्या बोलण्यावरून त्यांची बैठक काय आहे, ते किती पाण्यामध्ये आहेत, हे सगळं लक्षात येतं पटकन. आणि या बाबतीमध्ये आपले जे आश्रमातले अधिकरण आहेत, या बाबतीमध्ये उत्तम त्यांचं ते जे काही निरीक्षण आहे की तुमच्या नुसत्या 2 शब्दातनं ते लक्षात घेतात की तुम्ही उपदेशी आहात. पण कसे उपदेशी आहात ते त्यांच्या लक्षात येतं. कधी आपल्याही लक्षात येत नाही आपण कसे उपदेशी आहोत, पण त्यांच्या लगेच लक्षात येतं. अशा पद्धतीने म्हणजे जेव्हा तुम्ही अधिकरणांच्या भेटीला जाता, आता आपल्याकडे सवय आहे आपण सुपारी देऊन भेटतोच, पण ते सुद्धा देताना किती कुशळतेने ती द्यावी वगैरे, 2 दंडवत घालावे, लगेच त्यांच्या लक्षात येतं की हे जाणीवेचे आहेत बरं का. तुमच्या घरी ते आले आणि त्या तुमच्या घरातल्या नळांना शोधणे वगैरे असतील वगैरे, तर त्यांच्या लगेच लक्षात येतं की हे थोडंसं पालन करणारे उपदेशी आहेत. म्हणजे इत्यादी असे बारकावे ते बघतात आणि त्याची सवय मग आपल्यालाही होते. आपण जिथे जाऊ, आता लक्षात येतं, माझ्याही संपर्कात अनेक लोक येतात, कुणाच्या नुसत्या बोलण्यावरून कळतं की ते कशा स्वभावाचे आहेत. आता कोणी यायचं नाही बरं का मला विचारायला की मी कशा स्वभावाचा आहे वगैरे, परंतु लक्षात येतं. आणि त्याबद्दल आपण कुठलाही त्यांच्याशी द्वेष वगैरे तो करायचा नसतो. तो स्वभाव कुठल्याही स्वभावाचा असो, फक्त आपण काय करायचं, सुरक्षित अंतर ठेवायचं. त्यांच्या त्या स्वभावाचा आपल्याला त्रास होता कामा नये. आणि त्यांच्या दोषांच्या वागणुकीमुळे आपण कुठले विचार मनामध्ये त्यांच्याविषयी वाईट येऊ नये, ही काळजी आपण घ्यायची असते. आपण त्यांच्या भेटीने आपलं मन कलुषित होऊ द्यायचं नाही. कुणाच्याही भेटीने आपलं मन कलुषित नाही झालं पाहिजे, कारण की आपण मन अंतकरण हे शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. जेव्हा तुम्ही लादी वगैरे पुसता तेव्हा तुमचं म्हणणं असते कोणी आतमध्ये यायचं नाही, ती लादी खराब नाही झाली पाहिजे. कचरा काढता त्यावेळी अजिबात कचरा नाही आला पाहिजे, म्हणजे त्या दृष्टीने तुमचं सगळं ते चालणं असतं. तसं तुम्ही आम्ही मानव पंथात आलो म्हणजे मन शुद्ध करण्याचा हा प्रवास आहे. अंतकरण शुद्ध झालं की परमेश्वर आपल्या हृदयात येणार, आणि परमेश्वर आपल्या हृदयात आले की परमेश्वर आपल्याला स्वतःच्या हृदयात घेऊन जाणार आहेत, म्हणजे स्वस्वरूपी आनंद स्वरूपी घेऊन जाणार आहेत. हा एवढा प्रवास आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला मन अंतकरण शुद्ध ठेवता आला पाहिजे. अनेक प्रकारची लोक भेटतील, अनेक स्वभावाचे लोक भेटतील, तुम्हाला नेमकं त्याच्यातनं त्यांचा स्वभाव लक्षात आला पाहिजे, त्यांच्यातला धर्म लक्षात आला पाहिजे. एखाद्या वेळेस काही लोक तमतम करणारी भेटतील,
पण त्यांच्यातला धर्म मात्र उत्तम असतो. आपल्याला असे रागीट दिसतील ते, परंतु धर्म मात्र त्यांच्यातला उत्तम प्रकारचा असतो. तर आपल्याला त्यांच्यातला धर्म सुद्धा लक्षात घेता आला पाहिजे. यदा कदाचित एखादी व्यक्ती स्वभावाने तापट असेल, परंतु धर्म जर का बोलायला लागले तर उत्तम प्रकारचं धर्म आचरण आहे, नामस्मरण त्यांचं चांगलं आहे, सेवादास्य त्यांचं उत्तम आहे. यथा आमच्या बाईसा आहेत. स्वामी म्हणतात म्हातारी म्हणजे तमाचा मोटाळा आहे ना. मग तमतम करणाऱ्या बाईसांसोबत स्वामी का थांबतात किंवा बाईसांना स्वामी सन्निधानी का ठेवतात? स्वामी एकीकडे सांगतात की साधा संताची ओसरी आहे, बिढार करायला सांगतात. मग तमतम करणाऱ्या बाईसा का आहेत? तो तमतम हा दोष, हा प्रकारच वेगळा आहे. तो तमतम दोष सुद्धा चांगला आहे बाईसांचा. आपल्यातला एखादा गुण सुद्धा वाईट असतो, परंतु बाईसांमधला जो जरी दोष आम्हाला वाटत असला वर वडे, तरी तो कसा आहे? चांगलाच आहे. तवा जेव्हा तापतो, चांगलं की वाईट? चांगलं की वाईट ठरवा आणि मग सांगा मला. चांगलं आहे की नाही? म्हणजे तो तापतो तरी सुद्धा ते चांगलं, आपण व्हावा छान तवा तापलेला आहे, आनंद होतो आपल्याला. म्हणजे एखादा तो दोष जरी वाटत असला, जर का त्याच्यावर हात ठेवला तर काय होईल? मग तो दोषजनक आहे. मग त्याचा गुणच आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. बाईसांच्या तमतमेचा सुद्धा आम्हाला गुणच प्राप्त झाला पाहिजे की बाईसांनी तमतम जर का केली तर त्याच्यातनं आपल्याला आपली चूक लक्षात येते. आपण चुकतो म्हणून बाईसा चिडतात, नाही तर बाईसा चिडत नाहीत. आपण स्वामींविषयी काही अपशब्द बोललो, काही वावगं वागलो तर बाईसा चिडतात, नाही तर बाईसा चिडतच नाहीये. म्हणजे तम असून सुद्धा स्वामी का ठेवतात? कारण की येणे विन गतीची नाही, हे एवढंच एक निका आहे. आणि एका निकामुळे अनेक गोष्टी बाईसांच्या निक्या आहेत, चांगल्या आहेत. कारलं असतं की नाही, कडू आहे, परंतु खाताना आपण ते बियांसकट खातो का? कारण की त्याचा एकच गुण वाईट आहे की ते कडू आहे, परंतु ते कडू गुणच गुणदायक आहे आणि त्याच्यामुळे त्यातला सर्व भाग हा स्वीकारणीय आहे, चांगलाच आहे तो. तशा पद्धतीने असा सुद्धा आपण एक भाग बघितला. साधा संताची ओसरी बिढार कीजेच, परंतु एखादा व्यक्ती तमतम असेल तर त्याच्या सुद्धा गुणाचाच उपयोग आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणून आमचे स्वामी सांगतात, कुणाच्याही ठाया जा तर तेथीचे काही एक गोमटेच घेऊन निघा, बाकीचं काहीच घेऊ नका. आपण काय घेऊन निघतो? ओखटे घेऊन निघतो, गोमटे घेत नाही. आपण तर गोंटच घेऊन गेलेलो असतो, त्याचे सगळे दोष भरून आणतो आणि घरी आल्यानंतर एक एक, जसं भाजी काढतो ना आपण बाजारात आल्यानंतर, तसं एक एक दोष त्याचा काढत असतो आपल्या आठवणीतनं. मग ते असे बोलत होते, मग त्यांचं वागणं असं होतं, हे सगळे दोष घेऊन आले. पण त्यांच्याकडे काहीतरी गुण असेल की नाही, तो गुण तेवढा घ्या आणि तो आपल्या सोबत आणा आणि तो आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. इत्यादी प्रकारे आपल्याला जनसंपर्क करायचा आहे. आणि ते करत असताना स्त्रियांसाठी विशेष आहे की साधा संताची म्हणजे तिथे त्यांना ते लोक योग्यच भेटले पाहिजे. पुरुष व्यक्ती जे आहेत ते कशाही प्रकारे लक्षात आल्यानंतर तिथला विभाग करू शकतात, तिथून निघून जाऊ शकतात, परंतु स्त्रियांना मात्र हे लक्षात आलं पाहिजे. स्त्रियांची दृष्टी ही पुरुषांपेक्षा अधिक चाणाक्ष असते. चांगलं ते प्रमाण ओळखतात की लगेच लक्षात येतं. लांबून भाजी बघितली तरी लक्षात येते बरोबर नाही म्हणून. पुरुष बिचारा तीच भाजी घरी घेऊन येतो, त्याला घरी आणल्यानंतरही कळत नाही आणि खाताना सुद्धा कळत नाही भाजी चांगली नाही आहे. परंतु स्त्रीला लांबून बघितलं तरी कळतं ही भाजी चांगली नाही, कोथिंबीर चांगली नाही. ही दृष्टी तुमची आहे. तर ह्या दृष्टीचा चांगला उपयोग करून घ्या. चांगलं ओळखण्यासाठी, वाईट ओळखण्यासाठी त्याचा उपयोग करा. वाईट असेल ते बाजूला करून द्या, चांगलं असेल ते घेता की नाही तुम्ही? भाजी निवडताना जे चांगलं आहे तेवढं घेता. तसंच आहे, गोमट घेऊनही निघेजे. आणि तुम्हाला ती दृष्टी परमेश्वराच्या मनोधर्माने सृष्टी रचने काळापासूनच ती प्राप्त झालेली आहे की तुम्हाला लगेच लक्षात येतं. आणि म्हणून साधा संताची ओसरी बिढार कीजे, म्हणजे साधे संत लोक ओळखणं तुमच्यासाठी काही अवघड नाही, लगेच लक्षात तुमच्या आलं पाहिजे. आणि त्यांच्या ठिकाणी त्या ओसरी आहे, घरामध्ये नाही आहे.
वचनाचे बारकावे बघायचे. साधा संताची घरी बिढार कीजे नाही, ओसरी ये बिढार कीजे. ओसरी म्हणजे काय काय वरांडा म्हणतात किंवा पडवी म्हणतात. घराच्या बाहेरचा जो भाग आहे, ओटा बांधलेला असतो. शहरातल्या लोकांच्या घरी नसतो बरं का असा काही ओटा. पण गावाकडे वगैरे आपल्याला हे सगळं बघायला मिळतं, अंगण बघायला मिळतं गावाकडे. शहराकडे अंगण नाहीये, उंबरवट नाहीये, घराला ओटा पडवी नाहीये, म्हणजे त्या ठिकाणी ते आचरण करायचं देखील नाहीये. आचरण कुठे करायचंय? इकडे हाळिया पाळिया गडे सिडी वगैरे या भागामध्ये ते आचरण करायचं आहे. इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला ते उपलब्ध होणार आहेत. आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये अजून थोडं सोयीस्कर झालेलं आहे की ज्या गावाला मुक्काम आहे त्या गावाला कोणी उपदेशी असतातच, तर त्यांच्या ठिकाणी सुद्धा मुक्काम करता येतो. कधी कधी काही वेळा तिथे ओळखीची गावं नसतील किंवा अभक्ष भक्षण करणारा परिवार जास्त असेल समजा तिकडे, तर तिथे उपदेशांकडे माहिती करून तिथे भिक्षा घेता येते किंवा त्यांच्याकडे मुक्काम करता येतो. किंवा एखादं मंदिरच असेल, आपल्या गावामध्ये मंदिर असण्याचा तो फायदा आहे की त्या ठिकाणी ते साधक जे आहेत तिथे मुक्काम करू शकतात. जसं मामाजी 8 दिवस जातात ना, ते फक्त आश्रम आणि मंदिरांमध्ये जातात. त्या गावामध्ये आश्रम असेल मंदिर असेल तरच तिथे येणार. तर मी विचार केला की एखाद्या गावात मंदिर असणे किती महत्वाचं आहे, की त्या ठिकाणी तो साधक जो असतो तो निश्चिंतपणे त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. स्त्री साधक असतील त्या ठिकाणी मुक्काम करू शकतात. आणि म्हणून इथे सांगितलं की साधा संताची आहे, ओसरी आहे बिढार कीजे. लापिका सांगते, निद्रासमयी कवणी स्थानी असावे पा, ना जे रजस्तम विरहित जो सात्विक जन तयाच्या आश्रयी उचिते स्थानी असावे. रजतम रहित व्यक्ती जो आहे त्याच्या ठिकाणी त्याच्या घरी मुक्कामी आपण राहू शकतो. साधे म्हणजे ती तमहीने, संते म्हणजे ती रजहीने. साधा संताची आहे म्हणजे त्याला आपण साधू संत असं सुद्धा एखाद्या वेळेस म्हणू शकतो. साधू कोणाला म्हणायचं आणि संत कोणाला म्हणायचं? आपण साधू संत आलेले आहेत, परंतु ते दोन्ही कसे आहेत? एक तर साधू म्हणा नाही तर संत म्हणा. पण या वचनात आम्हाला हे कळतं की साधू म्हणजे एक वेगळा गुण आहे, संत म्हणजे एक वेगळा गुण आहे. आपल्याकडे किती कुठले गुण पाहिजे त्याच्यापैकी? एकच पाहिजे की दोन्ही पाहिजेत? हा समाप्ती आहे. तर साधू आणि संत, आपण साधू पण असलो पाहिजे आणि आपण संत पण असलो पाहिजे. म्हणजे वेश परिवर्तनानंतरची गोष्ट नाहीये बरं काही, ही गोष्ट आहे आता सुद्धा. तुम्ही प्रपंचात आहात तर तुम्ही इथे सुद्धा साधू संत म्हणूनच असले पाहिजेत. म्हणजे या व्याख्येवरून आपल्याला कळतं की आपल्यालाही साधू बनायचं आहे. आधी या कपड्यात साधू बना, नंतर मग संन्यास वेशाचं साधुत्व तुमच्याकडे येणार आहे. तर साधे म्हणजे काय? साधे म्हणजे ती तमहीने. आपण म्हणतो ना ते खूप साधे आहेत बरं का स्वभावाने. कशावरून म्हणतो आपण? कारण की त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं राग नाही, द्वेष नाही, चिडचिड नाही, तमतम नाही. काही जरी सेवा सांगितली, हो बाबा करतो आम्ही, हो बाबा करतो आम्ही. आपण म्हणतो त्यांना काही पण सेवा सांगा, ते चिडत नाही अजिबात आणि विनम्रपणे ती सेवा ते करतात. हे काय आहे? साधेपणा आहे तो. हा साधेपणा कोणाकडे होता तुमच्या ओळखींपैकी? कोणाकडे होता साधेपणा? नातोबांकडे आपल्याला बघायला मिळतो. स्वाभाविक एकदम आहे. आणि आमच्या साधाईस आहेत. माझ्या मते नाथोबासांपेक्षा साधाईसा साधे आहेत. म्हणून स्वामींना त्यांचं ते गुणदायक जे नाम आहे, जसं ते म्हणतात ना की तुम्ही इथेच राहता का? ते म्हणा असो सुखे संतोषे. इथेच भिक्षा मागतात का? हो मागो सुखे संतोषे. म्हणजे प्रत्येक वाक्यात तिथे सुखे संतोषे समाधान आहे. स्वामी म्हणतात ऐसे तरी तुम्हा नाव संतोष म्हणा. तुमचं नाव संतोष असलं पाहिजे. एखाद्याचं नाव संतोष असतं, समाधान असतं आणि तो जास्त असमाधानी असतो. म्हणजे नाव सोनाबाई आणि हाती कथळाचा वाळा असं ते होऊन जातं.
आमच्या स्वामींनी म्हणजे कुठेतरी आमच्या त्या माईमबाईचं आहेत, त्यांचं नाव काय केलं? शांताबाईचा. म्हणजे त्यांच्या जीवनात जी क्रिया घडली स्वामींच्या सन्निधानामुळे, जळत होते ते येथोनी, ते काय केले? ते कर्म जाळून टाकले, त्यांचे कर्मच जाळून टाकले, शांत झाल्या म्हणून शांताबाईचा. आणि एकीकडे आमच्या साधाईचा आहे, त्यांना क्रिया करताना इतके साधेपणाने ते क्रिया करतात आणि स्वाभाविकपणे क्रिया करतात. क्रिया करताना आपण काय करतो? स्वाभाविकपणा आपला थोडासा बाजूला ठेवत असतो. तुमच्या हे लक्षात येणार नाही, परंतु स्वाभाविकपणे ती क्रिया घडणं खूप गरजेचं आहे. सहज बोरं कोणी खाऊ घातलेली स्वामींना? किती सहज त्यांच्या मनामध्ये भाव आला. तुमच्या मनात येतो का कधी असा भाव की देवाला गोडच दिल्या गेलं पाहिजे? आपल्याला त्याच्यात उष्टेपणा दिसतो है ना. मी मागेही सांगितलेलं की तुम्ही भोजन बनवताना उपाराला तुम्ही पदार्थ तुम्ही बाजूला करता, ते पदार्थ तुम्ही दृष्टपूत करता, आणि ते जर का म्हटलं की तुम्ही ते थोडं भाजीमध्ये मीठ आहे का बघा, तुम्ही नाही अजून उपार दाखवायचा आहे. आता यदा कदाचित तुम्ही दृष्टपूत करताना देवानी जर का ते ग्रहण केलंच तर ते कसं जाईल? ते मीठ एक तर कमी असेल ना तर जास्त असेल. आणि आपण जेवताना काय करतो? मीठ बीठ सगळं बघून व्यवस्थित खातो आपण, परंतु जे देवाला द्यायचं ते सुद्धा आपण ते मीठ बरोबर असलं पाहिजे. आपला उपार देव खातात की नाही खातात मला माहित नाही, परंतु कधीतरी देव आपला उपार ग्रहण करतील या दृष्टीने आपण सगळे पदार्थ तपासून बघा ते, आणि योग्यच पदार्थ उपारामध्ये पण ठेवता आले पाहिजेत आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला त्यातला गुणदायक भाग बघता आला पाहिजे. आपण दोषदायकच भाग बघतो, काय म्हणतो आम्ही खाणार नाही, तुम्ही खाऊन बघा, म्हणजे असं नाही चालत. या ठिकाणी आपल्याला सगळे पदार्थ जे आहेत उत्तम रीत्याने देता आले पाहिजेत. तशा हे काय आहे? स्वाभाविकता आहे की तुम्हाला वाटतं की नाही उत्तमच दिलं गेलं पाहिजे. आमच्या बाईचा जेव्हा स्वामींना ताट वाढतात तेव्हा ते उत्तमच वाढलं गेलं पाहिजे. म्हणजे 2 उत्तमत्व आहेत किंवा 3 उत्तमत्व आहेत त्याच्यामध्ये. एक तर पदार्थ उत्तम पाहिजे, त्याच्यानंतर उत्तम पद्धतीने ते वाढलं पण पाहिजे, ओबडधोबड वाढायचं नाही. ते सांगितलं ना, एका ठिकाणी त्यांनी 2 भाकऱ्या वाढून दिल्या आधीच, परत मागायचं नाही. परंतु परत ते घेऊन पण आले परत, म्हणजे आता ते परत नाही घेतलं की ते म्हणणार तुम्ही घेतलंच नाही. तर तसं नाही. इथे आमच्या स्वामींची आरोगणा कशी आहे? सुकुमार आहे. तर त्या पद्धतीने बाईसा वाढतात. ताटामध्ये जिथल्या तिथे ते आलं पाहिजे. भाताच्या बाजूला मीठ नको, नाहीतर मग ते नीट होणार नाही, काही सगळं हे होईल. म्हणजे ही वाढण्याची पद्धत आहे, त्याच्यात उत्तमत्व आहे आमच्या बाईसांचं. आणि वाढण्याचा जो भाव आहे ना त्याच्यामध्ये उत्तमत्व आहे. कधी कधी आपण अशा कार्यक्रमांना भाज्या आणतो, साधूंना वाढतो, तर दुसऱ्यांची भाजी आपण बाजूला करून टाकतो अशी रागाने. असतो बरं, माझीच भाजी वाढल्या गेली पाहिजे आणि ते माझीच भाजी खाल्ली पाहिजे. हे भाव उत्तम नाहीये तुमचा. क्रिया करण्याची पद्धत उत्तम नाहीये, वाढण्याची पद्धत उत्तम. तामस क्रिया झाली, ती क्रिया तामस होऊ देऊ नका. एका ठिकाणी सर्वजण उपार नेतात, एक स्थान आहे, तिथे गेल्यानंतर सगळेजण काय करतात? आपलंच ताट तिकडे आत ठेवायचं बघतात, दुसऱ्यांचं ताट बाजूला करतात. म्हणजे हे काय आहे? ही क्रिया उत्तम नाही. असं जर का तुम्ही देवाला वाढलं तर देव घेणार नाहीत. आमचे स्वामी काय करतील? ते जे तांदूळ आहेत ते काय केलं स्वामींनी? त्याचा जो बनवलेला भात, तो दगड मारला, खडेनी मारून तो भात खाली सांडून दिला. तो तामस भात असेल. एकीकडे सात्विक भात आहे, त्यातले एक एक कण स्वामी धुळीतनं उचलतात. म्हणजे त्या क्रियेमध्ये किती सात्विकता आहे, पावित्रता आहे, साधेपणा आहे, स्वाभाविकपणा आहे. त्यानुसार परमेश्वर त्या क्रियेचा स्वीकार करत असतात. आणि म्हणून इथे आपण कसं असलं पाहिजे? साधे, म्हणजे स्वाभाविकपणा तुमच्या क्रियेमध्ये असला पाहिजे. दुसऱ्यावर इम्प्रेशन, आपल्याला प्रभाव पाडायचा आहे म्हणून आपण त्या क्रिया करत बसायच्या नाहीत. आपल्या क्रिया देवाला आवडल्या पाहिजे. एकदा देवाला आवडलं की सगळ्यांना आवडतं. गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न, असं पंथात म्हटलं जातं. माझं उलट आहे. माझं आहे की देव प्रसन्न तर सगळे प्रसन्न. आपलं
उद्दिष्ट देवाला प्रसन्न करण्याचं असलं पाहिजे, जीवाला प्रसन्न करायच्या याच्यामध्ये पडायचं नाही. तुम्ही किती जीवाला प्रसन्न केलं की तो दुसऱ्या क्षणाला अप्रसन्न होतो. देव कशाने प्रसन्न होतील? न साधा म्हणजे ज्यांच्याकडे तमहीने, म्हणजे तुम्ही तमहीन असाल, जी व्यक्ती तमहीन आहे. संते म्हणजे ती रजहीने, संते म्हणजे ज्यांच्याकडे रज गुणांचा अधविकार, जो आपण मगाशी प्रायश्चित्तामध्ये बघितला, अधविकार ज्यांच्याकडे नाही, ऊर्ध्वविकार आहे. साधू संत भेटले अनेक ठिकाणी, खेडेगावांमध्ये आम्ही जातो, एकदम गरीब लोक असतात परंतु उपदेशी आहेत आणि क्रियेमध्ये एवढा स्वाभाविकपणा असतो की त्याच्यामध्ये कुठलाही अधविकार दिसत नाही, अस्वाभाविकपणा दिसत नाही, चिडचिड तमतम नाही, केवळ विनंती आहे, विनम्रपणा आहे. इतकं सुंदर वाटतं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणचा घास खाताना, जेवताना तो खऱ्या अर्थाने ती कारल्याची भाजी असली तरी ती गोड लागायला लागते, शिळा पदार्थ असेल तरी तो चांगला लागायला लागतो. हे काय आहे? त्यांच्या क्रियेतलं ते रजहीनता आहे, तमहीनता आहे. त्याच्यामुळे ती क्रिया, पदार्थ उत्तम नसेल कधी कधी, परंतु क्रिया मात्र उत्तम होते. वाढण्याची क्रिया उत्तम, त्याच्या मागचा भाव उत्तम, आणि अधिक भोजन करता सुद्धा उत्तम पद्धतीने त्यांचं भोजन करतात. हे सगळं तुमच्या रज तम क्रियेशी संबंधित आहे. इत्यादी प्रकारे, जसं मी तुम्हाला मागे एक उदाहरण दिलेलं होतं, आम्ही पहिल्यांदा खडकुलीचं पाणी हे झालेलं होतं 96-97ला, आम्ही संवत्सरला होतो. तेव्हा मामाजी खडकुली वंदन करायला आलेले, आमच्याकडे सगळी शिदोरी होती, आम्ही जवळजवळ 30 साधू सगळे होतो. आणि त्यावेळेला ज्यांच्याकडे आम्ही विचारलं की आमचं आगरवड गाव स्थान कुठे आहे, ज्यांना विचारलं त्यांनीच आम्हाला दंडवत केला, ते उपदेशी निघाले. आम्ही म्हटलं बरं झालं, इथे उपदेशी आहे तर इथे आपल्याला भोजन करता येईल, झाड बिड सगळं चांगलं होतं. तर त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही इथे भोजनाला येतो. ते म्हणाले काय बनवायचं सांगा. आम्ही म्हटलं काहीच बनवायचं नाही, आमच्याकडे सगळं जेवण सोबत आहे, बनवायचं काय, फक्त बसण्याची व्यवस्था करा. मामाजींना बघितल्यानंतर त्यांना अजून आनंद झाला. आणि 30 साधू, मग ते म्हटले ठीक आहे. मग आम्ही स्थान करून येईपर्यंत त्यांच्या चुली पेटलेल्या होत्या, भाकऱ्या तयार झालेल्या होत्या, सगळे त्यांनी बाया जमा केल्या, भाकऱ्या तिथे पिठलं एकीकडे. आमचं स्थान वंदन 30 लोकांचं होऊन येईपर्यंत निम्म अधिक पिठलं तर तयारही झालेलं होतं. ते म्हणाले तुमच्या सगळी शिदोरी आम्हाला द्या आणि आमचं हे गरम गरम भोजन तुम्ही स्वीकार करा. मार्गाचं सगळं त्यांना देऊन दिलं. ते म्हणाले आम्हाला मार्गाचं अन्न मिळेल आणि आमची क्रिया आपल्या ठिकाणी. ते भोजन आजही मला आठवत आहे. एरवी आम्ही कितीतरी पंक्ती जेवलो असेल, परंतु ते भोजन मी कधीच विसरू शकत नाही, कारण की त्या मागचा जो काय पूर्ण त्यांचं हालचाली होत्या, शरीराच्या, बोलण्याच्या, सगळं जे काय असेल, ऐकण्याची जे काही भाव होता, तो सगळा असा रजहीन तमहीन होता. त्याच्यामुळे तिथे काय झालं, पोट भरलं आमचं. सगळीकडेच पोट भरत नाही बरं का, पोट भरलं तरी त्या ठिकाणी जे काही समाधान प्राप्त होत असतं ते काहीच ठिकाणी असतं. ते कुठल्या ठिकाणी असतं? ज्या ठिकाणी रजहीन आणि तमहीन लोक आहेत. एखाद्या घरी तुम्ही गेले आणि तिकडे जर का तमतम असेल तर तुम्हाला असं वाटतं जेवायला आलो पण चहा घेऊ पटकन आणि निघू. तुम्ही थोडे अजून अभ्यास तुमचा झालेला असेल तर तुम्हाला असं वाटतं इथे पाणी सुद्धा नको, कारण हे तमतम झालेली आहे. तर इथे पाणी घेणं म्हणजे तो गुण आपल्यामध्ये कदाचित येऊन जाईल. म्हणून अशा ठिकाणी आपण जावं, अशा लोकांशी संपर्क ठेवावा की जे कसे आहेत, साधे म्हणजे ती तमहीने आणि संते म्हणजे ती रजहीने, असे जे लोक आहेत त्यांच्या घरीच मुक्काम करावा. ओसरीची होवावी. आता इथे सांगतात की ओसरी नसेल किंवा आतमधला भाग वगैरे असेल, आतमध्ये घरामध्ये वगैरे झोपलं तर चालेल का ओसरीच पाहिजे ना? ओसरीची होवावी, ओसरीच असली पाहिजे, कारण की ओसरी ही घराच्या बाहेरच्या भागामध्ये येत असते. अंतुल दोष घरात का राहू नये ना? अंतुल दोष आहे म्हणजे तुम्हाला आतमध्ये निद्रा करणं म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये दोष घडू शकतो किंवा दोष निर्माण होऊ शकतो, किंवा त्या ठिकाणी तुमचा जो विधी आहे तो ठाकू शकतो. तुम्ही थोडंसं
वेगळ्या एकांता भागामध्ये असाल तुम्ही तुमची देवपूजा व्यवस्थित करू शकता, स्मरण चांगलं व्यवस्थित करू शकता, काही तुमचं विजन असेल ते तुम्ही चांगलं करू शकता. सकाळी जर तिथे मुक्काम करतो तर सकाळी सकाळी उठून स्मरण करायचं आहे. त्यावेळी आपण उठलो आणि ते असे झोपलेले दिसले सगळे आपल्याला, तर त्याच्यामुळे दोष निर्माण होऊ शकतो. इत्यादी कितीतरी दोष टाळण्यासाठी आपण त्यांच्यापासून थोडंसं वेगळं असावं. आंतुल दोष म्हणजे आतमध्ये दोषजनक आहे. अंधार अप्रसन्न, दोष कसा बरं? अंधार अप्रसन्न म्हणजे अंधार तर आहेच आणि त्याच्यामुळे अप्रसन्न म्हणजे त्या ठिकाणी जे काही प्रसन्न वाटणार आहे ते प्रसन्नता त्या ठिकाणी नसणार आहे. पुरुष भय आणि आतमध्ये पुरुष वगैरे जर का असतील तर त्याच्यामुळे सुद्धा संकोच वाटणार आहे, म्हणून सुद्धा आतमध्ये झोपायचं नाही. हात पाव लागे, अजून का बरं आतमध्ये का झोपायचं नाही? हात पाव लागे म्हणजे ते जे ग्रस्त आहेत ते काय, त्यांचा हात पाव लागे, कदाचित त्यांचं घर छोटा असेल वगैरे, तर झोपेमध्ये त्यांचा पाय आपल्याला लागेल, आपला पाय त्यांना लागेल, त्यांना दोष, आपल्याला पण दोष, इत्यादी क्रियेमुळे आतमध्ये झोपायचं नाही. सकळ पदार्थांचे साक्षीत्व जाय म्हणजे तिथे काळोख वगैरे असल्यामुळे सकळ पदार्थांचं साक्षीत्व जातं, म्हणजे ते पदार्थ दिसत नाहीत आपल्याला वगैरे काळोख असल्यामुळे, आणि म्हणून सुद्धा तिथे जायचं नाही. फिटे म्हणजे आपल्याकडे जे काही गाठी असेल, देवपूजा असेल, ते कधी ते आपल्या परोटीतनं काढताना वगैरे, त्या झोळण्यातनं काढताना पडू शकतं वगैरे वगैरे इत्यादी. ये दिसी एखादे माणूस चोरी काही घरीचेची, आता हा एक वेगळाच दोष त्यांनी सांगितला. यदा कदाचित त्या घरामध्ये कुणीतरी त्या घरातले पैसे घरातल्याच व्यक्तीने घेतले, किंवा चोरी किंवा चोरानी नकळतपणे येऊन ते घेऊन तो निघून गेला, कोणालाच कळालं नाही, आणि सकाळी त्यांनी बघितलं की काल तर इथे द्रव्य ठेवलेलं, आज द्रव्य नाही. कोणी घेतलं? घरातले लोक तर घेत नाहीत, मग कोणी घेतलं असेल? हे नवीन तर हेच आलेले आहेत. जसं कुठल्या दृष्टांतामध्ये असं त्या साधूवर आळा आला नाही का, त्यांनी आपल्या कुजांतर केले वगैरे असं काहीतरी म्हटलं त्यांनी, परिसाचा दृष्टांत. म्हणजे तो दोष कोणावर आला? मुक्कामी कोण होतं? हे होते, आणि यांनीच आपले ते इळे वगैरे कुऱ्हाड आपल्या बाजे बुडा त्यांनी ठेवायला सांगितलं, तर यांनीच त्या शस्त्राची खराबी केली. हे तर आहेच. तिथे काही पदार्थ इकडचं तिकडे गेला तर काय वाटेल की यांनीच नेला असेल बरं का, आणि संशय त्यांना येऊ शकतो आपल्यावर. म्हणजे असे काही घटना, अजूनही काही काही घटना आहेत त्या घडू शकतात. त्यांचा आपल्यावर म्हणजे त्यांचा जो दोष आहे ते आपल्यावर ते आरोपित करू शकतात. आपला एखादा दोष नाही तरी त्यांना तो वाटू शकतो की हा दोष आहे, म्हणून इत्यादी प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी आपण काळजी घ्यायची की नाही, ठीक आहे, कोणी जरी म्हटलं आम्ही नाहीये पण आपण येऊन थांबा, नको नको, तुम्ही जेव्हा याल तेव्हाच आम्ही येऊ. म्हणजे ही दक्षता जी आहे ती आपण घेतली पाहिजे. काही घरीचेची, कधी कधी ते घरातलेच लोक असतात, ते घेतात आणि खातात, लहान मुलं, ते कोणाला सांगत नाही. त्यांना वाटतं की यांनीच खाल्लं की काय, ते आपल्याला विचारू शकत नाही, आणि मनामध्ये दोषही त्यांच्या तसा राहतो. नंतर त्यांना कळलं की हे तर लहान पोरानेच खाल्लं होतं, ते त्यांनी खाल्लं नव्हतं. नंतर मग ते लक्षात येईल. ओसरी विहित, आता ओसरीलाच का झोपायचं? स्वामींनी सांगितलं की साधा संतांची म्हणजे प्रस्तुत वचनाचंच प्रमाण देतात की ओसरीला देवाने विहित केलेलं आहे, म्हणून ओसरीलाच झोपायचं. म्हणून तेथ देह गेल्या गोमटे, याचा लाभ काय होईल बरं? यदा कदाचित जर का आपण देवदर्शनाला गेलो आणि जर का आपण ओसरीला झोपलेलो असो, म्हणजे वचन पालनामध्ये आपण आहोत, आणि तिथे देह गेलं तर काय होईल? ईश्वराला तोष म्हणजे परमेश्वराला तोष उत्पन्न होईल की विधी करत असताना, विधीचं अनुपालन करत असताना देह गेलेला आहे. म्हणजे इथे आपण निरूपणात आलेलो आहोत, तर निरूपणामध्ये आलो हेच एक वचन पालनाचं गोमटा आहे. इथे श्रवण करत असो अजून गोमटा आहे, आपलं श्रवण करत असू, स्मरण करत असू अजून गोमटा आहे, इथे येऊन आपण दंडवत करतो अजून गोमटा आहे,
आचरण करतो, सेवादास्य करतो, अजून गोमटा आहे. म्हणजे येण्याचं गोमटा तर आहेच, इतर क्रियांचं सुद्धा गोमटं लागतं. तसं ओसरीये बिढार केलं याचं गोमटं लागलंच. आणि त्या गोमट्यामध्ये त्या विधीमध्ये देह गेलं तर अजून ईश्वर पालना विधी पालनामध्ये देह गेलं याचा अजून एक गोमटा आपल्याला त्या ठिकाणी लागेल. विजना न वचवे तेद्वा न वचावे. आता मागे जी काही विजन वाक्य सांगितलेली आहेत, मग विजनाला कोण्या काळी जाऊ नये बरं, कोण्या काळी जावं, कोण्या काळी जाऊ नये. न विजना न वचवे तेद्वा न वचावे म्हणजे ज्यावेळी जर का आशक्ती प्राप्त झाली, काही अशक्तपणा वाटला, किंवा काहीतरी पाऊस सुरू झालेला असेल, किंवा अधिक प्रमाणामध्ये प्रमाणाबाह्य थंडी असेल, किंवा मग अजून काही संभावना दोषाची जर का वाटली तर त्यावेळेला मग विजनाला जाऊ नये. म्हणजे काही आपल्याला संकेत मिळतात, कधी कधी लक्षात येतात काही गोष्टी, मग त्यावेळेला आपण त्या ठिकाणी जाऊ नये. म्हणजे अशा प्रकारची काही आर्थिक धार्मिक अडचण असेल आणि त्याचे संकेत मिळालेले असतील, अशक्तता प्राप्त झाली असेल, मग त्यावेळी विजनाला जाऊ नये. राणी राहील म्हणून विजनाला का जायचं नाही बरं? यदा कदाचित अशक्तता प्राप्त झालेली आहे, चालण्यामुळे परिच्छेदामुळे कदाचित थोडे चक्कर सारखं वाटतं, थकल्यासारखं वाटतं, डोळ्यासमोर अंधारी कदाचित येत असेल, असं जास्त प्रमाणात जाणवलं तर, आणि आपण विजनाला गेलो, सगळ्यांना काय वाटेल हे विजनालाच गेलेले आहेत, आणि तिथेच जर का आपण बेशुद्ध झालो, काही झालं कमी जास्त, तर राणी राहील म्हणून म्हणजे तिकडेच आपण राहू, इकडे येता येणार नाही अशक्ततेमुळे वगैरे, तर तसंही नको. श्रुत दृश्य चुकवावे. आपल्याला जर का वाटलं आता अलीकडच्या काळामध्ये डायबिटीज जास्त आहे, मधुमेह, मग असं जर का त्रास जाणवत असेल तर काय केलं पाहिजे? मग जवळच विजनाला बसा, जास्त लांब जाऊ नका. तिकडेच चक्कर आली, पडलो आपण वगैरे काही झालं तर मग त्याच्यामुळे अप्रयत्न होईल. म्हणून हे काही दोष जे आहेत ते चुकवण्यासाठी म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे? त्या ठिकाणी विजनाला जाण्याचा निर्णय जो आहे तो त्या वेळेनुसार, तब्येतीनुसार आणि वातावरणानुसार आपण तो ठरवायचा आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचाराचं 272 क्रमांकाचं वचन, साधा संताची ओसरी बिढार कीजे, या वचनावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.